नमस्कार, मी परमानंद सुभेदार. आज आपण कर्नाटकच्या एक आपल्या मित्राकडे आलेलो आहे, जटिंगराय म्हणून. मागच्या वेळेस तुम्हाला मी भेटवलेलं आहे त्यांना अंजनाद्री बेटाच्या इकडं. ते भेटायला आलेले. आज आपण त्याच्या शेतीत आलो आहे. त्यांनी लिंबूचा फार्म केलेला आहे. त्यांनी एका एकरमध्ये किमान एक 150 ते 200 लिंबूची झाडं लावले आहेत. आपण ते लिंबूची झाडं बघू आणि त्याच्याबद्दल काही माहिती असेल तर तो आपल्याला देईल. आपण ती माहिती घेऊ. जटिंगरायशी भेटून देतो. या जटिंगराय, हे आमचे मित्र जटिंगराय आहेत. हे यांचे लिंबाची शेती यांनी फार्मिंग केलेली आहे. किती दिवस झाले तुम्ही लिंबू लावून? 7 वर्ष झालं. 7 वर्ष. यांची जरा मराठी वीक आहे. ॲक्च्युली ते कर्नाटकचे, ते आपल्याबरोबर बोलायचा प्रयत्न करतात आहे. तुम्ही ते ॲडजस्ट करून घ्या. नंतर मी थोडं मध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करून देत जाईल. किती वर्ष झाले लावून याला? 7 वर्ष. 7 वर्षामध्ये किती आमदानी घेतली तुम्ही याची आता? जास्त होला नव्हते. किती झाले जास्त म्हणून? 2 लाख. वर्षाला किती पैसे टाकता त्याला तुम्ही? 40,000 50,000. यांचं म्हणणं असं आहे की हे 1.5 एकरच्या शेतीसाठी, लिंबाच्या शेतीसाठी ते 40 ते 50 हजार रुपये ते खर्च करतात. ते खर्च कशाबद्दल करता तुम्ही? याच्यासाठी काय तेल पाणीसाठी करतात, काय खतासाठी गोबर खाता? ते खत आणि तेल पाणीसाठी ते खर्च करतात. त्याच्यात त्यांचा 2 ते 3 लाखापर्यंत वर्षाला ते आमदनी काढून घेतात. ह्या हिशोबाने त्यांना जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये याच्यात उरतात त्यांना. पाऊस करत आहे. हे तुम्ही बघू शकतात. आता हे जे लिंबू आहेत हे आत्ताशीर आलेले आहेत. यांनी याच्या आधी पण आता काढून घेतलेले लिंबू आहेत. ते आता छोटे साईज याची आता साईज वाढल्यानंतर ते जेव्हा थोडेफार पिवळसे झाले होतात त्यानंतर ते लोक मार्केटला विकायला काढून घेऊन जातात. ह्यांनी ते लिंबूच्या झाडाला पाण्यासाठी त्यांनी ड्रिपिंगची सिस्टम केलेलं आहे. हे तुम्ही ड्रिपिंगचा सिस्टम बघू शकतात. हे ते नळ सिस्टम केलं त्यांनी. ज्या झाडाला पाणी सोडत तिथं ते ह्याला फक्त ट्विस्ट करायचं. ट्विस्ट केल्यानंतर जेवढे पाहिजे तेवढं पाणी ते घेतात. 1 तास 2 तास ते झाडाच्या लिमिटवरती. जसं ते झाडाची माती ओली झाल्यानंतर ते बंद करून टाकतात. तुम्ही बघू शकता एवढी मोठी त्यांनी विहीर टाकलेली आहे. हे फक्त त्यांनी लिंबाच्या झाडासाठी नाही, पण त्याची ऊसाचा पण तो करतो. त्याच्यामुळे त्याला एवढी विहिराचं पाणी लागतं. जटिंगराय, हे विहीर किती खोल आहे आतमध्ये? 40 फूट आतमध्ये. आणि बाय टू बाय किती आहे सगळं साईज याची? 60 आहे. 60 आणि अशी 50. अशी 50 आणि अशी 60 फूटची साईज आहे. आणि डीप हे 40 फूट आतमध्ये आहे. आता सध्या थंडीचा टाइम आहे म्हणून पाणी जरा कमी आहे. पण तुम्ही पावसाच्या टायमाला आले इकडं तर ही विहीर फुल वरपर्यंत असते पाणी. आणि ते पाणी काही कमी पडू देत नाही त्यांना. पण उन्हाळ्याच्या टायमाला पाणी पण कमी लागतो. पण दुसऱ्यांकडून काय पाण्याची व्यवस्था करतात काय? हेच पाणीवरती भागून जातो सगळं. घेतो तर पाणी दुसऱ्याकडून. मग ते दुसऱ्यांकडून तुम्हाला काय ते पैसे नाही देतात कसं काय? पैसे पण देते, असंच पण देते ते. ते कधी कधी मैत्री खात्यामध्ये पण चालून जातो. कधी त्यांना त्यांच्यासाठी पैसे वगैरे पण द्यावा लागतात. पण एवढं आहे की तुम्हाला जर शेती करायची असेल लिंबाची किंवा ऊसाची, तुम्हाला पाणी असणं भरपूर महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे पाणीचा सोर्स असेल तरच तुम्हाला या लिंबाच्या शेतात तुम्ही पाहिजे तर हे जे जागा आहे गॅप, ह्याच्यामध्ये आपण आंतरकृषी पण करू शकतो. आंतरकृषीमध्ये तुम्ही कापूस पण लावू शकतात किंवा कोणत्याही भाजी वगैरे पण लावू शकतात. कारण आपल्याला जे खत आणि पाण्याची व्यवस्था आहे ते दोन्ही एकत्र होऊन जातात. आणि पावसाळ्यामध्ये केल्याने काय पाण्याची पण गरज तेवढी लागत नाही. त्याने तसेच मध्ये पेरू वगैरेचे पण झाडं लावलेले आहेत घरच्यासाठी, खाण्या वगैरेसाठी. मी निंबूची झाडं बघू शकतात किती निंबू आहेत, काय आहेत ते. हे त्यांनी ही कृषी ते 7 वर्षापासून करत आहेत. तुम्ही पण पाहिजे तर हे करू शकतात. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा लागला सांगा, लाईक करा आणि शेअर करा.